तुम्ही आम्हीच कुठेतरी 15-20 वर्षापूर्वी आपलीच मुलं बाळं आपण कुठेतरी रस्त्यावर बेवारच सोडली आणि मग त्या अनाथाश्रमांनी त्यांना सांभाळ केला. मात्र आता परिस्थिती बदलत असते. आपण जे प्रकारची गुंतवणूक करत असतो त्याप्रमाणे आपल्याला तिचा परतावा किंवा व्याज मिळत असतं. हे निसर्ग चक्र आहे. पृथ्वी गोल आहे. जे पेराल तेच उगवत असतं. 20 वर्षाच्या आधी आपण जे पेरून ठेवलं आता ते उगवत आहे. आणि त्याचमुळं लग्न जुळत नाहीत आणि त्याच्यामुळं लग्न जुळत नाहीत म्हणून आपण फक्त एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानतो. मुलीचे पालक भाव खातात, मुली भाव खातात. मात्र या गोष्टीला पूर्णपणे आपणच कुठेतरी जबाबदार आहोत, ही गोष्ट आपण स्वीकारायला तयार नाही. आता ह्या 20 वर्षापूर्वी आपणच तुम्ही आम्हीच अनाथ केलेल्या किंवा आपल्याच समाजानं अनाथ केलेल्या हे मुलं मुली आता त्याला स्वीकारण्यासाठी तुम्ही आम्ही लाईन लावून आहोत. म्हणजे आम्हाला अनाथ आश्रमाच्या संबंधाने दिवसभरात दररोज 5 ते 10 सरासरी फोन येतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुमचा अनाथ आश्रम बुलढाण्याला आहे का, अमक्या ठिकाणी आहे का, किंवा तुमच्याकडे मुली आहेत का, गरीब घरच्या मुली आहेत का. तर ह्या असे फोन आम्हाला येत असतात. दुसरीकडे साधारणतः 10-11 वर्षापूर्वी एक अनाथ आश्रमातील एका मुलीचा स्वीकार झाला. म्हणजे एका उच्चभ्रू कुटुंबातील व्यक्तीनं त्या मुलीचा स्वीकार केला. तिचं थाटामाटात लग्न झालं आणि सगळ्या प्रिंट मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आणि मग एक अनाथ आश्रमातील मुलींकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता किंवा जी दृष्टी होती किंवा समाजाची जी काही नजर होती त्यांच्याकडे पाहण्याची किंवा त्यांना हलकी किंवा कमी लेखण्याची जी काही दृष्टी होती, तर त्यांना समाजामध्ये एक प्रकारची त्या घटनेमुळे प्रतिष्ठा मिळाली. ही घटना आहे 2013 मधली. आणि मग त्यानंतर मुलींची टंचाई जाणवत लागल्यानं बरेच मुलं ह्या अनाथ आश्रमातील मुलींना स्वीकार करण्यासाठी पुढे येऊ लागले. आणि मग अशा स्थितीमध्ये कुठल्याही अनाथ आश्रमातील मुलीचा ज्यावेळेस लग्न करायचं ठरतं तर त्यावेळेस पहिल्यांदा लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रमांची संख्या ही फक्त बोटावर मोजण्या इतकी आहे. आणि एनकेन सर्वच अनाथ आश्रमाकडे ही कंडिशन आहे की त्यांच्याकडे सध्या तरी मुली नाही आहेत लग्नासाठी. तर पहिली गोष्ट, प्रत्येक अनाथ आश्रमाचे बायोलॉज म्हणजे घटना जी म्हणतो आपण ती वेगळी वेगळी असते. प्रत्येक अनाथ आश्रमाचे नियम हे वेगळे असतात. आणि त्यानंतर नियमाच्या नंतर प्रत्येक अनाथ आश्रमाला हे शासन, महाराष्ट्र शासन हे अनुदान देत असतं. आणि अनुदान देत असल्यामुळे समाज कल्याण खात्याचं त्याच्यावर नियंत्रण असतं. म्हणजे त्यांचीही त्यांना परवानगी घ्यावी लागत असते. अनाथ आश्रमामध्ये जर एखादी मुलगी उपवर झाली किंवा लग्नायोग्य झाली तर त्या मुलीसाठी प्रथमतः त्यांच्याच आश्रमातील एखादा सुयोग्य वर जर असेल तर त्यांचं आपसात हे विवाह लावले जातात. जर असं स्थळ भेटत नसेल तर त्याचा जाहीरनामा काढल्याच्या नंतर जर समजा एखाद्या मुलीसाठी 10 अर्ज येत असतील तर त्या सर्वांची पडताळणी होते की जो अशी कोणालाही आयऱ्या गैऱ्याला आलतू फालतूला ह्या मुली मिळत नसतात. त्याच्यामुळे ते डोक्यातून खूळ पहिल्यांदा काढून टाका की अनाथ आश्रमातली मुलगी एखादी आहे आणि मी तिला स्वीकारीन, नाते मोठा तीर मारीन. तर हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. ज्या मुलाचा त्या मुलीसाठी अर्ज येतो तर तो मुलगा कमावता आहे किंवा नाही, साधारणतः दोघांचं कुटुंब चालेल म्हणजे तो 25 ते 30-40 हजारापर्यंत महिन्याला त्याचं फिक्स उत्पन्न असलं पाहिजे. तो कमावणारा असला पाहिजे, त्याच्याकडे स्थावर जंगम मालमत्ता असली पाहिजे, स्वतःची शेती असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या कुटुंबातील त्या मुलीला स्वीकारायला तयार आहेत किंवा नाही. कारण ही सोबत 4-6 महिने बाहुला बाहुलीचा खेळ केला आणि सोडून दिला अशातलं नसतं. तर त्याचं पूर्णपणे आयुष्यभराची साथ त्या व्यक्तीनं, त्या कुटुंबानं, त्या गावानं दिली पाहिजे. मग त्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्याला स्वीकारायला ह्या गोष्टीची पडताळणी झाल्याच्या नंतर आहेत किंवा नाही हे पाहिलं जातं. ते मुलगा, ते कुटुंब कसं आहे, तो व्यसन करतो का, ह्या गोष्टी पडताळणी गुप्तपणे चौकशी केली जाते. त्याच्यानंतर त्या गावातील लोक त्या मुलीला एक प्रतिष्ठित म्हणून स्वीकारायला तयार आहेत किंवा नाही, त्या गावची ग्रामपंचायत ही स्वीकारायला तयार आहे किंवा नाही, हे सगळे सोपस्कार झाल्याच्या नंतर ह्या मुली मिळत असतात. जर कोणी फेसबुकला, व्हॉट्सअपला एखादा बायोडाटा टाकत असेल की मुलीला वडील नाही, मुलगी अनाथ आहे, अनाथाश्रमाची फी 7,000 आहे, 4,000 आहे, 2,000 आहे, फी भरल्याशिवाय गेट पास मिळणार नाही, फी मुलगी पसंत नाही आली तर पैसे परत भेटतील, अनाथ आश्रमाच्या वतीनं आम्ही आमचं त्या मुलीचं लग्न लावून देऊ, पूर्ण खर्च आम्ही करू. तर हे पूर्णपणे चुत्या बनवायचे धंदे आहेत. अजिबात याच्या नादाला लागू नका. असे मोबाईल नंबर दिसले तर त्यांना शिव्या घाला. पोलीस लोक यांची तक्रारही घेत नाहीत कारण तेही कंटाळले या लोकांचे हे करू. तर अशा लोकांच्या अजिबात नादी लागू नका. जर पटत असेल
तर आपल्या जवळच्या गोरगरीब नातेवाईकांना 4-6 जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पूर्ण पाहायला सांगा. उगीच अनाथ आश्रमाच्या नादाला लागू नका. एक विचार करा, गरीब मुलींच्या नावाने सगळ्यात जास्त महाराष्ट्रात फसवणूक होते. गरीब घरच्या मुली अशा काही वाटावर पडलेल्या नाही की कोणीही फोन करायला एखाद्याच्या घरी भेटल. अरे साधा विचार करा ना, की एवढं येड्यासारखं तुम्ही गरीब मुलीच्या नेहमी व्हॉट्सअप ग्रुपवर त्याच्यावर चौकशा करताय की आपण महाराष्ट्रातले सगळ्यात गरीब व्यक्ती आहे आणि आपल्या घरात गरीबाची एखादी मुलगी आहे, आपण आपलीच मुलगी आहे, तर आपण अशी कुणालाही फोन कॉल्सवर किंवा कोणालाही देऊ का? तर ह्या विचार आपण केला पाहिजे. आणि तुर्तास एक सल्ला राहील आमचा की प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करा. हे पूर्णपणे फुकट आहे. त्याच्यावर तुमच्या विभागाचे, तुमच्या जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप दिसतील, ते जॉईन करा आणि तुमच्या ग्रुपचे आम्ही तुम्हाला ॲडमिन बनवू, तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपचे. आणि तुमच्या जवळचे नातेवाईक वगैरे सोयरेधारे त्याच्यात ॲड करा. आपोआप बायोडाटे येतील, आपोआप लग्न जुळतील. अशा आम्ही 400-500 लग्न जुळवले. उगीच्या दलालाच्या, विवाह संस्थेच्या, आमच्यासारख्याच्या नादाला लागू नका आणि स्वतःचा आणि आमच्यासारख्याचा वेळ खराब करू नका. आणि तुम्हाला लयच जर शोक आला असेल पैसे घालायचा, तर गल्लोगल्ली खूप साऱ्या विवाह संस्था आहेत, भरपूर सारे दलाल आहेत. बिनधास्तपणे त्यांच्या संपर्कात जा. आमचं काही म्हणणं नाही. फक्त धन्यवाद. जय जिजाऊ.